यांचा आहे ना काय पण भरोसा नाही. जेवणामध्ये हे लोक आहे ना मिसल पाव पण देऊ शकतात, वडापाव पण देऊ शकतात. पाणीपुरीचं नाव नको घेऊ. पाऊस पण आलाय मस्त. शिल्पा शिल्पा पाऊस आला, पाऊस. लवकर बनव, मला भूक लागली. बघा आई काय करते. मग मार्क मार्क मेन आहेत. दहापैकी किती? 7च. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता हे लोक आले आहेत गावावरून. काय हो एवढा दिवस तुम्ही काय केलं? आम्ही नव्हतो तेव्हा. व्हिडिओ बघितला का नाही माझा? खूप काम केलं ना आम्ही नव्हतो तर. कपडे बिपडे भांडी बिंडी सगळं घासून ठेवला जिथल्या तिथं करून. कसं वाटलं आम्ही नव्हतो तर काम मजा आली, करून? मजा आली. पण एकटा नाही राहू शकत मी घरामध्ये. तर आता हे लोक आलेत घरामध्ये, तर जरा बरा वाटतंय. आणि श्रावण पण सुरू झालाय. तर आज जेवणामध्ये काय बनवते शिल्पा? आज मिसल पाव. मिसल पाव जेवणामध्ये? जेवणामध्ये मिसल पाव कोण खातो? चाय चाय प्यायला घेतलाय आता. आपण आणि लसूण चिवडा खातो. आता संध्याकाळचे वाजलेत आहेत 6:15. इकडे कुकर लावलाय. कुकरमध्ये आहेत कडधान्य आणि आज मिसल पावचा बेत आहे. यांचा आहे ना काय पण भरोसा नाही. जेवणामध्ये हे लोक आहे ना मिसल पाव पण देऊ शकतात, वडापाव पण देऊ शकतात. पाणीपुरीचं नाव नको घेऊ. पाणीपुरी पण एक दिवशी खायची आपण जेवणाला. जेवणाला कोण पाणीपुरी खातो? मजा येते. हा, तुला तेच पाहिजे सगळं बाहेरचं खायला, चटपटीत. बाहेरचं नाही, घरी बघून खायचं आपण. येतं काय तुला बनवायला? पण प्रयत्न करायला काय. बघूया किती प्रयत्न करतेस. आत्ताच आम्ही बाबूला घेऊन घरी आलो. त्याला जरा आम्ही फिरायला नेली होती बाहेर. असंच म्हणजे पहिल्यांदा त्याला आम्ही बाहेर घेऊन गेलो फिरायला, थोडासा राऊंड मारायला असंच. आणि बाबू नको बोलू, त्याचं नाव रिवांश आहे, समजलं? हा, तर रिवांश बोल. सॉरी रिवांशला आम्ही घेऊन गेलो होतो आता थोड्या वेळा आधी बाहेर फिरायला. तर त्याला मी खांद्यावरती घेतली होती. तो बघता बघता कधी झोपला मला माहितीच नाही. आम्ही आधा रस्त्यावरती कारण की पोहोचलो. आईने त्याला चांगली मालिश केलेली आणि हा, मस्त त्याला अंघोळी घातलेली, त्यामुळे तो करून लगेच नेली. झोपला. हा, बरोबर बोललात. त्यांनी मालिश केली, आंघोळ केल्यानंतर मग तो आमच्या सोबत बाहेर गेला ना, मग तो मस्त त्याला हवा पण बाहेरची लागली, मग तो मस्त झोपला. येतं तरी काय बनवायला तुला? ऑब्विसली मला येतं. हा? हा, पहिला कधी बनवलेस काय? मग काय किती वेळा. अच्छा. आई बोलली आज तू फोडणी दे, मग आज मी फोडणी देणार आहे. मस्त एकदम बनली पाहिजे, मजा आली पाहिजे खाऊन. हा, कांदा बरा कापतेस. हॉटेलमध्ये होतीस का पहिला? हा मग काय. लसूण काय टेचून टाकलीस काय? आज तुम्ही खाऊन बघास मिसल मी बनवते. बोटे चाटाल, बोट चाटाल तुम्ही. हा काय, बघूया ना. मीठ टाकायला विसरू नको फक्त. या साईडला तू मिसळला फोडणी देतेस, मग हा भात कोणाला घातला साहेब? भात का घातलाय कारण की मला ना मिसळ सोबत भात खायला लय मजा येते. हा काय, मग मी पण थोडा खाईन. बघा खाऊन चांगलं लागतं. मी तर खाते बाबा. भात खाल्ल्याशिवाय मला असं वाटणार नाही की जेवलोय. माझं पण तेच आहे. चपाती खाल्ली ना तरी थोडासा भात खाला ना आता असं वाटतं की पूर्ण म्हणजे जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं. हा. नऊ पटकन भूक लागले. थांबा फोडणी तयार होऊ द्या, मग मी जे कुकरला शिट्टी मारली आहे ना कडधान्याला, ते मी ह्याच्यामध्ये ऍड करणार. मसाले टाकणार, मग त्याला मस्त असं तेल सुटेल ना. मजा येईल काय. जय. पाव घेऊन आले पप्पा, हे बघ हा, पाव पण आले. और मजा आने वाला है. लिंबू आहे काय? काय? लिंबू पण टाकतात ना, लिंबू कांदा. हा, लिंबू कांदा आणि फरसाण. फरसाण, फरसाण कुठे आहे? एक नंबर आहे ना, फरसाण आणलाय की? आणलाय. ओके, आज तर मजा येणार आहे मिसल पाव खायला. पाऊस पण आलाय मस्त. शिल्पा शिल्पा हा,
पाऊस आला, पाऊस. बघू बघू. वा, मस्त मज्जा येणार, अजून मज्जा येणार. पाऊस आल्यानंतर शिल्पाला खुश होते. लवकर बनव, मला भूक लागली. आतमध्ये जाऊन बघा आई काय करते. आईला जेव्हापासून माहिती पडलाय ना इंस्टाग्रामचा, तेव्हापासून आई नुसत्या बोटा वर करते, वर करते, वर करते. आणि मी आधी बघायला टाकू मग तुझ्याकडे हा? एवढं तर बापू लहान आहे, ते टीव्ही चालू करून देत नाही. मी याच्यात तरी बघायला व्हायचा काय ना काय बघायला भेटते, चांगला काय बघायचं. हा काय रील रील आणि रील पाठव आम्हाला. गणपतीच्या गाणी काय काय असतं लहान मुलांचं सांगतात ते बघ. रेसिपी पण दाखवतात हो, काय काय भाजी चटणी म्हण मग कुठली रेसिपी बनवतेस कशी बघून? बनवायची. बनवते ना जे मला आवडते ते. आवाज जरा कमी ठेवतो, बाबू उठल. बाबू झोपलाय पालण्यामध्ये. स्मेल तर चांगला येतोय. मी फोडणी दिली म्हणून स्मेल चांगला असं येतो. काय नाही, आई तुझ्यापेक्षा चांगलं बनवते. आई माझ्यापेक्षा एक नंबर. आईच्या हातामध्ये तर जादू आहे कसली तरी, मला वाटतं. मग ती जादू तुझ्या पण हातामध्ये येऊ दे. नको, ती जादू आईच्या हातामध्येच राहू दे. काय भेटते का कुठली रेसिपी वाली व्हिडिओ आई? मी मिसळला फोडणी दिली आहे, फक्त बघा पुरेल काय. अरे स्वतःहून तर काहीतरी कर. मला तर बोललीस की सगळं येतो मला करून, आता आईला येऊन विचारतेस. मी आईला लग्न झाल्यापासून, इकडे आल्यापासून, पहिल्या दिवशीपासून सगळं आईला विचारून करते. मला आवडतं. अगं पण स्वतःहून पण काहीतरी कर ना, मला मी असं बोलायचं स्वतःहून आहे. करते, पण थोडं थोडं आईला विचारून करते. मगाशी मला बोलली की हा करून मला सगळं येतो, आणि आता आईला येऊन विचारते की बघा करून पुरेल काय. मला आवडतं पहिलं विचारायला. आर्ग्युमेंट मध्ये आहे ना, बायकांबरोबर कोणच जितू शकत नाही. काय बोलला? तेच बोलतोय की आर्ग्युमेंट मध्ये आहे ना, बायकांबरोबर आहे ना कोणच जितू शकत नाही. तर मला तुझ्याशी आर्ग्युमेंट नाही करायचे. आईला तुला का नाही येणे का? आईला जे विचारायचे ते विचार, पण मला लवकर जेवायला दे, भूक लागली. आण बघू दे कसं आलंय. बघा बघा, वाटी घेतली काय? वाटी वाटी डायरेक्ट प्लेट मध्ये नाही. जा मग प्लेट हे घेऊन या, छोटी प्लेट घेऊन या. अरे हे सगळं टाकायचं आहे, कांदा बिंदा. मी तर टाकते असेल बाबा, मी पण असं आम्हाला नाही पाहिजे प्लेट प्लेट. नाही, मला प्लेट लागेल. प्लेट मध्ये चांगला मिक्स होतो. मी कोण पाहिजे? बघू दे शिल्पानी बनवलेली कशी लागते ती. बनवलंय, पण आईने बघितलंय काय कमी आहे काय जास्त आहे. खाऊन मला सांगा कसं लागतंय ते मिसळ पाव. तेच बघतो तुझ्या हाताला चव आहे काय. माझ्या हाताला चव असो ना असो, आईने थोडंफार काय ऍड केलं त्याच्यामध्ये, थोडंफार ऍड केलंच आहे. हम्म. जमले आई शिल्पाला. जमली जमली. धन्यवाद. आता मिसळ पावची गाडी टाकून देतो. आई बघ जरा खाऊन जमले काय. चांगली झाली. हा, चांगली झाली. तिने बनवले, तिला एकदा विचारायला पाहिजे ना की तिला खाऊन कसं वाटतंय. मज्जा आली मला. हा, मज्जा आली. पण पाऊस थांबला. बाबू खेळतोय. बाबू मस्त खेळतोय, पण मला त्याने अर्ध्यामधून उठवली तर. बाबू आहे ना जेवायच्या टायमाला बरोबर उठतो. 2 माणसं आमच्यामध्ये कमी आहेत, 3 माणसं. हा, ती आता ते येतील. लोक असते तर अजून मज्जा आली असती. हो ऍक्च्युली. आता मित्रांनो जेवण वगैरे करून झालाय, आणि जी बनवली होती मिसळ पाव, ती मिसळ पाव एकदम मस्त बनवली शिल्पाने. तिला मी जर रेट करायचा असेल तर 10 पैकी तिला 7 देईन. आई कलर करते केसन. खूप लोक करतात, आम्ही पण करू.
मग आणि 10 पैकी 7 दिले त्याबद्दल तू काय बोलशील शिल्पा? नाही 10 पैकी 10 पाहिजे. 10 पैकी 10 नेक्स्ट टाइम बरोबर बनवणार नाही. बरोबर म्हणजे बरोबर होती, पण तेवढी पण बरोबर नव्हती. पण ठीक आहे. नाही 10 चल. पैकी 7 नाही. एक वाढवतो 8. नाही. 10 पैकी 8. आई तू किती देशील? काय मार्क द्यायला पाहिजे मग मार्क मार्क मेन आहेत. 10 पैकी किती? देशी तेवढं मी 7च. शिल्पा 7च. नाही. ठीक आहे आता 7 तर 7. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कळालं? मला अजिबात एक्सेप्ट नाही आहे 10 पैकी 7 मिसलसाठी. बिलकुल मान्य नाही करणार. तुम्ही मला comment- 10 पैकी 10 पाहिजेत. तुम्ही सांगा की मला किती मार्क्स द्यायला पाहिजेत. मी मिसळ बनवली स्वतःहून. तुम्ही कमेंट करून सांगा की हिला किती मार्क केले पाहिजेत. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.